मंडळी बघा, तुम्हाला एक मी गोष्ट सांगणार आहे, ती नक्की शेवटपर्यंत ऐका. तर एक राजा असतो, तो दुकानात जातो, दुकानदाराला म्हणतो एक नारळ द्या. नारळ केवढ्याला आहे? तर दुकानदार म्हणतो ₹5. तर राजा म्हणतो ₹4 द्या. दुकानदार म्हणतो तो नारळ ₹4 पुण्याला आहे, पुण्याला जावा. मग राजा पुण्याला जातो. पुण्यात दुकानात गेल्यावर दुकानदाराला राजा म्हणतो एक नारळ द्या मला. तर दुकानदार म्हणतो ₹4 आहे. मग राजा म्हणतो ₹3 द्या. तर दुकानदार म्हणतो तो मुंबईला आहे. मग राजा मुंबईला जातो. मुंबईला गेल्यानंतर दुकानाला विचारतो नारळ केवढ्याला आहे? तर दुकानदार म्हणतो ₹3. तर राजा म्हणतो ₹2 द्या. तर दुकानदार म्हणतो ₹2 नाही, कोकणात नारळ फुकट आहेत, कोकणात जावा. मग राजाला वाटतं याला फुकट, चला राजा एक नारळ घ्यायला कोकणात जातो. राजा कोकणात गेल्यानंतर झाडं भरपूर असतात. ती म्हणतो एक नारळ पाहिजे. ती म्हणतो चढा आणि घ्या फुकटच. मग राजा म्हणतो चला घ्यावा एक नारळ. वर चढतो राजा आणि असा नारळ तोडायला गेला की ज्या बसलेल्या फांदीवर असतो ती फांदीच तुटती, नारळाला लोंबकळतो. मग आता राजा याला टेन्शन आलं. मग त्याच पिरियड मध्ये खालनं चाललेला असतो हत्ती. खेळ करणारे असते ते. मग हत्ती चाललेला असतो तर राजा म्हणतो थांब 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 थांब, मला खाली घे, तू म्हणशील एवढं तुला पैसे देतो. मग त्या हत्तीवाल्याला वाटतं यायला राजा आहे, घ्यावं खाली, आपल्याला बक्षीस भेटेल म्हणून हत्ती थांबितो. हत्ती थांबविला की राजाला असं धरायला जातो, पण हत्ती निघून जातो आणि राजाच्या पायाला ती हत्तीवाला धरतो. मग दोघं बी अडकून बसली. मग राजा काय म्हणतो, मला सोड नको, तुला म्हणेल एवढं पैसे देतो. आणि खालचा हत्ती चालवणारा माणूस काय म्हणतो, तू वरचा नारळ सोड नको, मी तुला म्हणेल एवढं पैसे देतो. म्हणजे बघा, माणसानं कमी 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 करावं, पण किती करावं ह्या बी एक गोष्टीला लिमिट आहे. कंजूसपणा. तर आपली गोष्ट नक्की जर आवडली तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा बरं का. बाय.